समजा त्यांनी समजा एकमतानं तुमचं जर जाहीर नाही झालं की नमो गार्डन, तर मग हा जो आलेला निधी परत जाईल का? नहीं, अगर हमारे तरफ से कोई प्रोसेस नहीं हुई तो डेफिनेटली वो निधि हमारे चांदू रेलवे को नहीं मिलेगी। और कहीं ना कहीं ये पॉलिटिकल एजेंडा है कि हमने इस गार्डन को होने नहीं दिया, लेकिन कहीं ना कहीं राजनीतिक कारणों से, या ये बोल सकते हैं कि अपना कद बढ़ाने के लिए जो बाकी के नगर पालिका के लोग हैं या नेता हैं, वो हमारी नगर पालिका में अवरोध उत्पन्न कर रहे हैं। और ये कहीं ना कहीं हमारे चांदू रेलवे के लिए दुर्भाग्य की बात है कि वो इस तरीके से कर रहे हैं कि अपना कद ऊंचा करने के लिए हमारी नगर पालिका का कद नीचा करने की कोशिश कर रहे हैं। बट उससे भी ज़्यादा दुर्भाग्य ये है, आज पत्रकार परिषद आयोजित केल्याने नेमकं काय करा? सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करते। आणि आज रोजी आपले चांदूर रेल्वे नगर परिषदमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आणि आपल्या सर्वांना हे सांगताना मला खूप आनंद वाटते की ज्या वचनपत्रामध्ये मी सांगितलं होता त्या वचनपूर्ती करण्यासाठी मागे 20 मार्च 2026पर्यंत आपले चांदूर रेल्वे नगरपालिकामध्ये कर्ज माफीसाठी जे टॅक्स होते त्या माफीसाठी अभय योजना राबवण्यात आली होती। आणि त्याच्या परमिशन माननीय जिल्हाधिकारी साहेबकडून आपल्याला भेटली होती। आणि आपलं सांगताना खूप आनंद वाटते की 20 मार्च या वेळेपर्यंत आपल्या चांदूर रेल्वे नगरपालिकामध्ये 1,80,00,000 टॅक्स जमा झाला। आणि त्यानंतर सर्व नागरिकांचा प्रतिसाद पाहून माननीय जिल्हाधिकारी महोदयला मी विनंती केली होती की हा जो वेळ आहे ती वाढवली पाहिजे। आणि त्या अनुषंगाने त्यांनी आमची विनंतीचा मान राखून जे अभय योजना आहे ज्यामध्ये कर्जावरील जे 50% माफी असते त्याची मुदत 31 मार्च 2026पर्यंत वाढवण्यात आली आहे। तर आजची हा जो पत्रकार परिषद आहे त्यामध्ये मी सर्व नागरिकांना ही विनंती करू इच्छिते की जर अद्यापही तुम्ही कर्ज दिला नाही, नगर परिषदेला जमा केला नाही, तर निश्चितच तुम्ही हा अभय योजनेचा लाभ घेतला पाहिजे। आणि 31 मार्च यापूर्वी तुम्ही मालमत्ता कर भरून आमची नगरपालिकामध्ये आपली नगरपालिकामध्ये सहकार्य करावे। आणि हा विनंती मी करते। एकंदरीत अभय योजनेमध्ये जे सूट मिळाली आहे म्हणजे वाढ झालेली आहे तारखेमध्ये, आणि तारखेमध्ये फक्त चांदोलीमध्ये झाले का इतर कुठं समजा अमरावतीला कुठे कुठे झाली? आणि 3 नगरपालिका आहे ज्यांनी जिल्हाधिकारी महोदयासोबत पत्रव्यवहार केला होता आणि त्यांना ह्या मुदतवाढ भेटली आहे। आणि त्यामध्ये चांदूर रेल्वे नगरपालिकाच्या नाव पण आहे, कारण की अध्यक्ष म्हणून आणि चांदूर रेल्वेची जी आवश्यकता आहे ते पाहून आणि जे नागरिक आहेत त्यांचे प्रतिसाद पाहून ते गरजेचं होता, त्यासाठी मी विनंती केली होती। आजही हा पत्र जिल्हाधिकारी महोदयाकडून आपल्याला भेटला आहे। आणि त्या जे बातमी आहे ते सर्वांना माहीत पडलं पाहिजे, त्यासाठी तुमच्या चॅनलला मी पण हे आग्रह करते की हे बातमी सर्वांना पोहोचली पाहिजे। त्यामुळे त्याकरिता आपल्या नगर परिषदमध्ये जास्तीत जास्त भाजपाच्या नगरसेवकांचं म्हणणे आहे की संताभाई यादव नगरमध्ये हे नमो गार्डन हवे। नेमकं तुमची काय भूमिका आहे संताभाई यादव नगरबद्दल? हाँ, संताबाई नगर में जिस जगह पे वो लोग इस गार्डन को बनाने के लिए आग्रह कर रहे हैं, बट सिर्फ उनके आग्रह के बेसिस पे मैं कोई भी डिसीजन नहीं ले सकती, क्योंकि हमारा जो उद्देश्य है अगर आप देखेंगे तो जीआर में सीधे लिखा है कि 30 जून 2026 को वो गार्डन पूरी तरह से तैयार होकर जनता के लिए खुला होना चाहिए। तो नियत दी हुई तारीख के पहले वो गार्डन को तैयार होना भी ज़रूरी है। साथ ही इस जो जीआर है इसमें स्पर्धा के रूप में उन्होंने लिया है, और स्पर्धा की बख्शिश के रूप में 5 करोड़, 3 करोड़, 1 करोड़ की प्राइज मनी भी है। तो हमारा उद्देश्य गार्डन तैयार करना नहीं है, एक दर्जेदार उत्तम कोटि का गार्डन तैयार करना है जो कि इस स्पर्धा में टिक सके। अगर उस जगह की बात करेंगे तो वहाँ पे अगर हम देखेंगे तो 1 करोड़ कहाँ गए पता ही नहीं चलेगा।
क्योंकि अगर कंपाउंड वॉल और बेस तैयार करने जाएंगे तो ही 60 से 65 लाख रुपए वहीं खर्च हो जाएंगे, एंड हम एक्सप्लेन भी नहीं कर पाएंगे कि इतना खर्चा कहाँ हो गया। तो इन सभी चीज़ों को देखते हुए, और दूसरा जो गार्डन में दिए गए निकष हैं वो निकष भी कम नहीं है, 39 निकष यानी 39 चीज़ें हमें उस गार्डन में तैयार करने की ज़रूरत है। तो इतने कम समय में उस गार्डन को तैयार करना ये हमारा उद्देश्य है। उसी उद्देश्य को देखते हुए जो भी गार्डन का सजेशन आया था, सभी जगहों पे सर्वे करके वहाँ सभी विजिट करके और उसके बाद ये सभी निकष किस गार्डन में पूर्ण किए जा सकते हैं, इसको देखते हुए ही हमने रामनगर की जगह को डिसाइड किया था, क्योंकि वहाँ समय रहते उच्च कोटि का और स्पर्धा में टिकने पुरता एक गार्डन तैयार किया जा सकता है। दूसरी बात कि अगर जो बाकी नगर सेवकों की अगर विजन की बात की जाए तो जहाँ तक मुझे लगता है पूरा राजनीतिक है। अगर किसी पक्ष का मैं फेवर नहीं करती हूँ, क्योंकि किसी भी पक्ष को मैं रिप्रेजेंट नहीं कर रही हूँ। नगर पालिका में नगराध्यक्ष बोल के मैं पूरे चांदू रेलवे को प्रतिनिधित्व कर रही हूँ। जो गार्डन है वो नरेंद्र मोदी, पंत प्रधान नरेंद्र मोदी इनके नाम का गार्डन है। किसी भी पक्ष के हों वो हमारे पंत प्रधान हैं। दूसरा, ये जो योजना है जो कि हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी योजना है, और उनकी इच्छा है कि प्रत्येक नगर पालिका में नरेंद्र मोदी नमो गार्डन होना चाहिए। तो निश्चित ही पंत प्रधान और मुख्यमंत्री महोदय उनके आदेशानुसार और उनकी इच्छानुसार ये गार्डन चांदू रेलवे में भी होना चाहिए, और उसी की कोशिश में हम और हमारे यहाँ पूरी नगर पालिका कोशिश कर रही है। लेकिन कहीं ना कहीं राजनीतिक कारणों से, या ये बोल सकते हैं कि अपना कद बढ़ाने के लिए जो बाकी के नगर पालिका के लोग हैं या नेता हैं वो हमारी नगर पालिका में अवरोध उत्पन्न कर रहे हैं, और ये कहीं ना कहीं हमारे चांदू रेलवे के लिए दुर्भाग्य की बात है कि वो इस तरीके से कर रहे हैं कि अपना कद ऊंचा करने के लिए हमारी नगर पालिका का कद नीचा करने की कोशिश कर रहे हैं। बट उससे भी ज़्यादा दुर्भाग्य ये है कि अपने ही शहर में इस शहर का प्रतिनिधित्व करने वाले लोग ही कहीं ना कहीं इस नगर पालिका का नुकसान कर रहे हैं। तो मैं सिर्फ यही कहना चाहूँगी कि अखरा असो कि अखरा शे, जो गलत है वो गलत है, और चांदू हम किसी एजेंडे के साथ नहीं है, हमें किसी पार्टी को बड़ा नहीं करना है। सिर्फ जनता ने मुझे चुन के दिया है और जनता के लिए काम करना ही मेरा कर्तव्य है। जिन नगर सेवक इस चीज़ का या हमें विरोधी बता रहे हैं बट खुद ही इस चीज़ का विरोध कर रहे हैं कि हमारे शहर में नमो गार्डन नहीं होना चाहिए, उन्हें कहीं ना कहीं अपने कार्यों पे, अपने कर्तव्यों पे नज़र डालने की ज़रूरत है कि वो अपनी जवाबदारी पूरे तरीके से, सर्वे के दिन भी सभी नगर सेवकों का यह कर्तव्य था, उनकी जवाबदारी थी कि वो सर्वे करके जगह निश्चित करें, पर जिन्होंने नहीं किया तो उन सभी के नाम और आपके सामने है। समजा त्यांनी एकमतानं तुमचं जर जाहीर नाही झालं की नमो गार्डन, तर मग हा जो आलेला निधी परत जाईल का? नहीं, अगर हमारे तरफ से कोई प्रोसेस नहीं हुई तो डेफिनेटली वो निधि हमारे चांदू रेलवे को नहीं मिलेगी, और कहीं ना कहीं ये पॉलिटिकल एजेंडा है कि हमने इस गार्डन को होने नहीं दिया। इस तरह का चर्चा वो हमारे चांदू रेलवे शहर के लिए करना चाहते हैं। बट निधि किसी की भी हो, गार्डन किसी के भी नाम का हो, पर जिस चीज़ का फ़ायदा हमारे शहर को हो रहा है वो फ़ायदा शहर को मिलना चाहिए, जो जनता के और चांदूर के भविष्य का सवाल है। विषय नगरसेवक ठराव मंजूर करा तेव्हाच ही जागा ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी जाईल ना। जर त्यांनी ठराव मंजूर नाही केला, त्यांनी जर ठरावाला आदेश नाही दिला तर तुम्हाला, तर ही जागा मग मंजूर होईल का? सभी नगर सेवकों की और जो नगर पालिका है उसकी सहमति के लिए ही ये विषय कल की हमारी मीटिंग में आया था कि उसको प्रशासकीय और आर्थिक मंजूरी मिलनी चाहिए। बट कहीं ना कहीं कुछ नगर सेवकों ने उसको सहमति ना देते हुए सभा में गोंधड़ शुरू कर दी और सभा की कार्यवाही आगे पूरी नहीं होने दी, जिसके कारण इस विषय को तहकूब करना पड़ा। सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला असता त्यांचं म्हणणं आहे, तुमच्यावर आरोप प्रत्यारोप आहे का तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली नाही म्हणून नमो गार्डनबद्दल, ते आपल्याला काय सांगा? चर्चा का जो विषय था वो आपको बताया गया है। चर्चा का विषय था आर्थिक और प्रशासकीय मान्यता देने के लिए। जगह का जो निश्चित करने का विषय था वो पहली मीटिंग में हो चुका था, जगह निश्चित हो सकी थी, सिर्फ प्रशासकीय मान्यता का विषय था। बट वो उस विषय पे ना रहते हुए पुराने विषय को वापस से लेके आ रहे थे। भाजपने एक आरोप केला आहे का तुम्ही अपक्ष नगरसेवक आहे, तुम्ही पण नमो उद्यानची जेव्हा चर्चा सुरू झाली त्या चर्चेमध्ये सहभागी झाले नाही, सरळ तुम्ही सभागृह सोडून निघून आले। सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील आपल्या शहरवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो।
आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, कालपासून आम्ही चांदूरमध्ये पाहतो आहे सोशल मीडियामध्ये भाजपच्या काही गटाकडून किंवा नगरसेवकांकडून एक व्हिडिओ व्हायरल करत आहे आणि सोबतच काही त्यांनी त्याच्यामध्ये कोणाचे निषेध करतो हे पण वक्तव्य केले आहे. वास्तविकता एवढ्या दूर जाण्याजोगता हा विषय नव्हता. प्रभू श्रीरामचंद्रांना मानणारे ते लोक आहेत. स्त्री शक्तीचा जागर असणारं नवरात्र आता सुरू आहे आणि या सगळ्या याच्यात तुम्हीच त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका महिला अधिकाऱ्यासोबत त्यांचं वर्तन कशा पद्धतीनं आहे. ते त्यांचंच दुर्भाग्य आहे की या गोष्टी ते स्वतःच पब्लिश करत आहे. हरकत नाही. तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला की नमो गार्डनचा ज्या मुद्द्यावर काल त्यांनी काही विषय उपस्थित केला, तो मुद्दाच कालच्या मीटिंगचा आमच्या अजेंड्याचा होता नाही. तुम्ही हे इथे पाहू शकता की आमच्या विषयपत्रिकेवर हा विषय क्रमांक 12 पहा. याच्यामध्ये आहे नमो उद्यानला आर्थिक व प्रशासकीय मंजुरातबाबत आणि त्यांचा वाद हा होता. त्यांचा वाद म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा आमचा हा 12वा मुद्दा पण पूर्ण झाला आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारा विषय हा कुठलाच सभागृहामध्ये नव्हता. त्याच्यामुळे सभा समाप्त झाली असे जाहीर झाले आणि आम्ही सभागृह सोडून आमच्या अध्यक्षा मॅडमच्या कॅबिनला आलो. त्यानंतर त्यांनी वाद हा घातला असं समजलं आहे किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजतं आहे की जागेसंदर्भात वाद घातला. नमो गार्डनच्या जागाचा विषय कालच्या विषयपत्रिकेवर नसल्यामुळे त्या विषयावर चर्चा करण्याचा काही प्रश्नच नव्हता. तो विषय 11 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये निकाली निघाला होता आणि त्याच्यावरच पुन्हा वाद घालणे आणि आपले आवाज मोठे करणे, हे करणे ते करणे, त्यांना पराभव त्यांचा पचनी पडला नसल्यामुळे या सगळ्या ते गोष्टी करत आहे. पुन्हा एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो, शहरातले 4 गार्डनचे नमो गार्डनसाठी इन्स्पेक्शन सर्व टीमकडून करण्यात आले होते. त्याच्यामध्ये रामनगरच सगळ्या अहवालाच्या दृष्टीने योग्य गार्डन त्यांचा अहवाल तसा दिलेला आहे प्रत्येक एजन्सीने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा. परंतु 11 जे भाजपाचे नगरसेवक आहेत ते आग्रही आहेत संताबाई यादव नगरमधील जागेबद्दल, तिथे नमो गार्डन व्हावं. तिथे आमच्या अध्यक्ष मॅडमचं विजन आहे की तिथे स्त्रियांकरिता एक गार्डन डेव्हलप व्हावं. सोबतच कमर्शियल जागा असल्यामुळे तिथे गार्डन म्हणण्यापेक्षा स्टेडियम डेव्हलप व्हावं, जिथे आपल्या इथे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या पोरी आहेत त्यांच्यासाठी, फक्त स्त्रियांसाठी त्यांच्यासाठी गोळाफेक, लांब उडी, रनिंग ट्रॅक, सोबतच बॅडमिंटन कोर्ट, या सगळ्या स्टेडियममध्ये असतात तशा फॅसिलिटीज तिथे व्हाव्या. आणि सोबत समोर काही दुकानं, शटर, जे चांदूर रेल्वेच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळं तिथे करण्याचं नियोजित त्यांचं आहे. हे नियोजन मला त्यांचं पूर्णपणे मान्य झालं किंवा आवडलं, म्हणून मी एक अपक्ष नगरसेवक म्हणून त्यांच्या पाठीशी या मुद्द्यावर तरी खंबीरपणे उभा आहो. तुम्हीसुद्धा काल सभागृहात मिटिंगला हजर होते, तुम्हीसुद्धा पळ काढला म्हणते, तुमचे आरोप प्रत्यारोप केले भाजप नगरसेवकांनी, काय सांगा? नाही, हे तर साफ खोटं आहे त्यांचंवालं. पहिल्यांदा जे आमच्या सभामध्ये जे विषय होते ते 12 विषय होते. 12 विषयी आम्ही सगळे आटपून घेतले. वेळेवर येणारा विषय होता अध्यक्षाच्या वतीने आणि त्या विषयामध्ये त्यांनी भरपूर गोंधळ घातला आणि त्याच्या व्हिडिओमध्येच तो गोंधळही दिसून येतो. आणि तुम्ही पाहत असाल तर हे 4:30 वाजताची नोटीस आहे. सभा संपल्यानंतर 4:30 वाजता नोटीस आम्ही बोर्डवर लावली होती. मी स्वतः नोटीस पाहिली, त्यांचे काही कार्यकर्त्यांनी नोटीस पाहिली. त्यांचा व्हिडिओ जो दिला आहे त्यांनी ते जिओ टॅपिंगमध्ये केला आहे, तर नोटीस त्याचा टायमिंग पाहून घ्या. 5:30 वाजताचा टायमिंग आहे. त्यांनी 5:30 वाजता गोंधळ घातला सभा संपल्यानंतर आणि त्यांनीच आरोप केले की बा पळ काढला, पडून गेले, काही खोटे आरोप केले. आणि आमच्या अध्यक्षाचं एकच विजन आहे का गावात चांगला विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता हर्षलदांनी जे सांगितलं का तिथेही आपण डेव्हलपमेंट करू, पण त्यांच्या डोक्यात जे आहे का अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करू का तिथं महिलांसाठी चांगले ट्रॅक झाले पाहिजे, पोलीस भरतीसाठी झाले पाहिजे, इकडल्या साईडले दुकानं निघाले पाहिजे. आणि या गार्डनचे, नमो उद्यान गार्डनचे काही पॉईंट्स दिलेले आहेत. ते नॉब्स ह्या गार्डनमध्ये बसतात आणि 30 तारखेपर्यंत ते खुलं करासाठी आहे जनतेसाठी, तेवढ्या कालावधीमध्ये. आणि ते सगळे त्याच्यात असले पाहिजे पॉईंट, ते सगळे त्याच्यात बसतात. त्याच्यामुळे आम्ही सर्वानुमते ते गार्डन घोषित केलं. आता प्रत्येक नगरसेवकांना आपापलं गार्डन सांगितलं होतं, परंतु आम्ही त्यांच्यासोबत आमची सगळ्यांची समजूत काढली का हे नमो उद्यान गार्डन हे चांदूर रेल्वेची शान आहे, चांदूर रेल्वेसाठी आहे आणि हे गार्डन चांदूर रेल्वेच्या सेंटरला झालं पाहिजे, म्हणून आमचं सर्वांचं मत त्याच्यासाठी एकमत झालेलं आहे. काल सोशल मीडियावर एक आक्रमकरित्या व्हिडिओ पाहावयास मिळाला सर्वांना, जनतेला, काय सांगणार?
सोशल मीडियावर जो कोणता व्हिडिओ आलेला आहे त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे ते तिथून पळवाट करून गेलेले आहे. असे काहीच तिथे झालेले नाही आहे. असा कोणताच प्रकार तिथे घडलेला नाही आहे. वास्तविकता पाहता सभा 12 वाजता स्टार्ट झाली आणि सभेचे सर्व काही मुद्दे जे आहे ते 4:30पर्यंत समाप्त झालेले होते आणि अध्यक्षाच्या वतीने जो लास्टचा पॉईंट घ्यायचा होता तो त्या विषयपत्रिकेमध्ये इन्वॉल्वच नव्हता. विषयपत्रिकेमध्ये हा पॉईंट होता की नमो उद्यान गार्डनसाठी आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता मंजूर व्हावी. त्यात जागेबद्दल असं काहीही इन्वॉल्व केलेलं नव्हतं की कोणती जागा सिलेक्ट करायची किंवा काय करायचं. 11 फेब्रुवारीला जेव्हा हा विषय घेतलेला होता त्यामध्ये नमो उद्यानसाठी जे जागा आहे त्यासाठी स्पॉट व्हेरिफिकेशनला जाऊ सर्व नगरसेवक आणि नगरपालिकेचे काही अधिकारी असे डिसाईड करण्यात आले होते आणि त्यानुसारच 23 मार्चला एक नगर परिषदचा एक ग्रुप आहे त्यामध्ये ऑनली ॲडमिन कॅन मेसेज असा आहे. 23 मार्चला एक मेसेज आला आहे व्हॉट्सअपला की 24 तारखेला सर्वच नगरसेवक आणि जे काही अधिकारी आहेत ते स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी जावं म्हणून असं नगर परिषदला विशाल सुरकुरे म्हणून आहे त्यांनी तसा मेसेज टाकलेला होता आणि तो मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला पण होता. आणि त्याचप्रमाणे 24 मार्चला एक एजन्सीद्वारा 24 फेब्रुवारीला एजन्सीद्वारा एक टीम आलेली होती आणि आम्ही सर्व आमचे नगरसेवक आणि नगर परिषदचे अधिकारी 4 गार्डन बघायला गेलो. त्या 4 गार्डनमध्ये आम्हीच होतो. तर त्यांचे कोणतेही असे नगरसेवक तिथे अवेलेबल नव्हते आणि त्यानुसार अध्यक्ष मॅडम आणि मुख्याधिकारी मॅडम यांच्यासोबत आम्ही 4 गार्डनचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यानुसारच आम्ही राम गार्डन आमच्याद्वारे सुचवले. आणि अशा प्रकारे आमचं सर्वांचंच म्हणणं होतं की राम गार्डन जे आहे ते सेंटर ऑफ द सिटी आहे आणि जवळच जिल्हा परिषद स्कूल आहे, पोलीस स्टेशन नियर बाय आहे आणि ऑलरेडी तिथं डेव्हलप झालेलं आहे. सर्व वॉल कंपाऊंड आहे, ग्रीन प्लांटेशन आहे. आपण जर दुसरी जागा कोणती बघितली त्यात ग्रीन प्लांटेशनला वेळ लागेल, गार्डनसाठी कंपाऊंड बनवायला वेळ लागेल. म्हणून आमचं सर्वांचं असं म्हणणं होतं की राम गार्डन जे आहे कारण की त्यात प्राईज आहे, प्राईजच्या हिशोबानं गावाच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबानं आपण जर प्राईज पटकावलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याच नगर परिषदेचं नाव होईल, आपल्याच गावाचं नाव होईल. म्हणून आमच्या सर्वांचं असं म्हणणं होतं की रामनगरला डेव्हलप आहे त्याला अति डेव्हलप करून आपण प्राईस पटकवायचं आणि महाराष्ट्रामध्ये चांदूर रेल्वेचं नाव मोठं करायचं असं आमच्या सर्वांचा अजेंडा होता. परंतु काही कारणास्तव त्यांना तो पटत नसेल. त्यांचं जो काही निजी असेल किंवा जे गार्डन आहे ते रामनगरमध्ये न बनता दुसरीकडे बनवावं बस अशाच प्रकारे त्या दिवशी विषय चालला होता. पळवाट वगैरे अशी काहीच झालेली नव्हती आणि 4:30 वाजेपर्यंत सर्व मुद्दे संपल्यामुळे आम्ही खाली आलेलो होतो आणि त्यांनी जो व्हिडिओ टाकला तो 4:30च्या नंतरचा आहे जो की मीटिंग संपल्याच्या नंतरचा आहे. बस एवढेच बोलू इच्छितो. सभागृहात काल मीटिंग पार पडली नमो उद्यान यासाठी आणि नमो उद्यानची मीटिंग पार पडत असताना काँग्रेसचे नगरसेवक भाजपने जर चर्चा केली तेव्हा तुम्ही निघून गेले असा तिने आरोप केला आहे. काय सांगा? जे भाजपने आरोप केला आहे पळाले किंवा पळून गेले, आम्ही पळून नाही गेलो. ते सोयीसर माहिती तुम्हाला सांगतो. आता कल हमारी सभा हुई 12:30 को शुरू हुई. सभा के जो विषय थे पूरे विषय सही तरीके के साथ सभी लोगों ने, सभी नगर सेवकों ने इसका समर्थन किया. सिर्फ एक ही विषय ऐसा था नमो गार्डन का जो विषय सामने आया और वो विषय जो विषय पत्रिका में नहीं था, जिनका वो विरोध कर रहे थे. और दूसरी बात ये, जब ये विषय आया इस पर हमने समर्थन किया. हमने कहा कि रामनगर का जो गार्डन है वो गार्डन अपने चांदूर शहर में सबसे बड़ा है. इसकी वजह ये है कि इसके पहले नगर परिषद के नगर अध्यक्ष, नगर सेवक, सीओ साहब और टेक्निकल टीम ये पूरी चांदूर नगर परिषद के जितने भी गार्डन है इसका सर्वे किया. इस सर्वे के अंदर रामनगर का जो गार्डन है वो सबसे बड़ा है और जिसमें कंपाउंड वगैरह सब चीज़ें हैं. और गवर्नमेंट का ये कहना है कि 30 जून के पहले ये होना चाहिए और 30 जून के पहले ये हो नहीं सकता. वो एक ही ऐसा गार्डन है जो 30 जून के पहले हो सकता है. इसलिए हमने रामनगर गार्डन चुना. और जो हमारे प्राइम मिनिस्टर है जिनके नाम से ये गार्डन जो बनाया गया है वो गार्डन अगर रामनगर में होता है और रामनगर के साथ साथ
रामनवमी के दिन अगर उसका उद्घाटन होता है, भूमि पूजन होता है, ये तो हमारे चांदूर शहर के लिए बहुत गौरव की बात है। इसलिए हमने उसका समर्थन किया। लेकिन किसी के जो दावे हेतुविधि दावे है, वो अगर समझो किसी और चीज़ के लिए अगर तैयार होए, उसके लिए हम समर्थन नहीं करते। इसके वजह से वहाँ पर गोंधड़ हुआ। गोंधड़ होने की वजह से टाइम पर 4:30 को सभाएं सब खत्म हो रही, विषय खत्म हो गए थे। उसके बाद में ये मुद्दा उन्हें वो वेड़ेवर इनावरी विषय में उपस्थित किया, और वो विषय जब इसमें नहीं था, एजेंडे में नहीं था, वो विषय हम कैसे लेंगे? इसके वजह से हमने समर्थन किया। ये कह रहे हैं कि हमने पढ़ काढ़ लिया, यानी पढ़ा ले, जो भी विषय बोल रहे होंगे कांग्रेस के, वंचित आघाड़ी के जो गए, हम पढ़ने काढ़े, हम सिर्फ इतना होगा सभा खत्म होने के बाद में हम ऊपर से नीचे आए। बस मुझे यही कहना है।